नमस्कार यूट्यूब मंडळी, सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. बघा हे किती, उद्या 15 ऑगस्ट आहे, तर आपल्याला फ्रॉक कटिंग करायचं आहे. तर मी हे माप घेतलं आहे आणि हे बघा इकडून घेरा पण काढून घेतला आहे. व्हिडिओ जास्त मोठा होतो ना, म्हणून आता मी हे कट करून घेते. हे बघा असं अशी कटिंग करून घेतली. याचा घेरा आहे ना, तर हे बघा मी असं हे कपड्यांची चुन्या मारून घेतले आहे. तर फ्रॉक कशी होती मला सांगा. आणि वरचा पार्ट आहे ना, कमरेचा वरचा भाग, छातीचा आणि गळा वगैरे बनवून घेतला आहे. आणि हा गळा बघा मी असं बनवला आहे. तर आता मी याला घेरा जोडणार आहे. तर घेरा बघा आता कसा जोडते मी. आता मी याचवाली अशी फोल्ड करून टिप मारून घेते इथून तिथून पूर्ण. पूर्ण शिलाई घेतली ना, अडचण येत नाही नंतर. हे बघा अशी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. छोटी मुलगी आहे, म्हणजे तिसरीला जाते, तर तिच्यासाठी 3 कलरचं फ्रॉक तिरंगा शिवतोय आपण. आता हा घेरा तर झालाय तयार. आता मी तुम्हाला पुढे दाखवते. आपण पहिले जोडून घेतोय घेऱ्यासाठी ग्रीन कलरचा कपडा. हे बघा असं बघून बघून चुन्या मारीत चालायचं. असं आपण एक 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 घेर जोडून घेतोय. आपण आता हे जोडतोय दुसरं पार्ट. हे 2 नंबरचं, अजून 3 नाही येतील, तर हे 2 नंबरचं पार्ट आहे. तर आता याला मी शिलाई मारून घेते. आता बघा मी हा तिसरा पार्ट लावते. 3 पार्ट आहे, 3. तिसरा पार्ट लावते हा बघा. हे बघा असं व्यवस्थित आहे ना, चुन्या धरून व्यवस्थित करावं लागतं, नाहीतर फिसकतं इकडं तिकडं. हे तिसरा पार्ट व्यवस्थित जोडून घेऊ आपण. हे बघा मी अशा प्रकारे व्यवस्थित हे एक पार्ट, हे एक पार्ट आणि हे एक पार्ट मी जॉईंट केलंय. आणि आता तुम्हाला कमरेचा भाग दाखवते. हे बघा आपण आता हे कमरेला जॉईंट करणार आहे. इथून हे असं असं जॉईंट केलं जाईल. हे बघा आता हे कसं जॉईंट झालं ते दाखवते. अशा पद्धतीनं झालंय. आता आपण याला इथं ढवळी थोडीशी फ्रिल लावतोय कमरेला, आणि इथं बाही लावतोय सफेद कलरची छोटीशी. आता बघा मी ही कटिंग केली बाही, तर आपण ही अशी फ्रिल करणार आहोत आणि इथं इलास्टिक लावून असा फुगा करणार आहोत. बघा ही एक बाही जोडून घेतली आहे मी, आणि ही दुसरी जोडतोय आपण. हे बघा अशी छानपैकी चुनात मारून घ्यायची. आणि याला इथं इलास्टिक लावलं ना खालच्या बाजूने तरी चालतं बरं का. तुम्हाला इलास्टिक पण लावून दाखवते. हे बघा हे असं की आणि इथं आपण थोड्याशाच चुन्या देऊ. याला थोडी बॉर्डर बसवली की छान दिसते. अशी बाई तयार केली आहे बघा कशी वाटते.
इथं थोडंसं हे. आता मी बाही जोडून घेते. हे बघा आता मी हे जोडते. हे बघा हे जॉईंट करून घेते. अशी शिलाई व्यवस्थित मारून घ्यायची. इकडं ना बरोबर येते हे अशी. आणि याच्यावर ना डबल शिलाई पण मारून घ्यायची. ही सिंगल शिलाई झाली आहे अशी. आता 2 मिनिटाचं काम राहिलं हे तुम्हाला दाखवते. आता आता मी फिटिंग करते याला. हे बघा अशी. असं पकडून आपण पहिले आता शिलाई मारून घेऊ परफेक्ट. मग तुम्हाला दाखवते मी. झाला ना आता. हे बघा आता किती छान दिसतो बघा हा फ्रॉक. हे बघा अशी बाई आहे अशी. बरोबर जमलं का तिरंगा. असं फ्रॉक आहे. आणि त्याला घेर पण छान आहे बरं का. असं काही नाही, घेर पण मस्त पडलाय बघा. म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा घेर पडलाय. कसं वाटला फ्रॉक, तिरंगा फ्रॉक? मग मला कमेंटमध्ये सांगा छान आहे की नाही. कमेंट नक्की करा. हे बघा हिला इथं हुक येईन असं. आणि ही बाई अशी दिसन. पूर्ण व्हिडिओ वॉच करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.